राज्यात मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असताना आणि वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्यानं रायगड जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 18 ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व इयत्तांच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवून दुपारपूर्वी सोडण्याचे आदेश जारी केले आहेत। विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावं हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला विलंब झाला असून कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होतीये। हवामान विभागानं विविध भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून उष्णतेची लाट, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत जिल्हा प्रशासनानं शाळांच्या वेळांमध्ये तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतलाय। कमी पटसंख्या असलेल्या आणि एकाच सत्रात चालणाऱ्या शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करणं तुलनेनं सोपं असलं तरी एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। वाढती विद्यार्थी संख्या आणि मर्यादित पायाभूत सुविधा लक्षात घेता अशा शाळांना कमी कालावधीत दोन्ही सत्रांचं नियोजन करून सर्व विद्यार्थ्यांना दुपारपूर्वी घरी पाठवावं लागणार आहे। त्यामुळे शैक्षणिक कामकाजाचं नियोजन करताना प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाची मोठी कसोटी लागणार आहे। उष्माघात, भोवळ, चक्कर येणे आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचं पालकांकडून स्वागत केलं जात आहे। मान्सून सक्रिय होईपर्यंत आणि तापमानात घट होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासन खबरदारीची पावलं उचलत असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होते का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।